विदर्भ राज्य आंदोलन समितीने आज महाराष्ट्र दिनाचा निषेध करत काळा दिवस म्हणून पाळला। यानिमित्त व्हेरायटी चौक येथे समितीतर्फे विदर्भाचा झेंडा फडकवण्यात आला। त्यानंतर कार्यकर्ते संविधान चौकाकडे मोर्चा वळवत आक्रमक झाले। संविधान चौकाकडे धाव घेत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकर्त्यांना 0 माईल मार्गावर अडवले व ताब्यात घेतले। पुढे सर्व कार्यकर्त्यांना सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे नेण्यात आलं आणि या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। 1960 ला विदर्भाच्या जनतेला न विचारता महाराष्ट्रात ढकलण्यात आला आणि हा आमच्यासाठी काळा दिवस आहे आणि आज आम्ही इथे काळा दिवस पाडण्यात आला। आम्ही व्हेरायटी चौकातून विदर्भाचा झेंडा फडकवून तो समोर चाललो होतो। संविधान चौकात आम्हाला जायचं होतं, तिथे आपला विदर्भाचा झेंडा फडकवायचा होता, परंतु पोलिसांनी आम्हाला डिटेन केलं आणि इथे बळजबरीने आपल्या पोलीस स्टेशनला इथे आणले आहे। विदर्भाचं आंदोलन हे आता पुढे सरकत चाललं। जनता आता याच्यात येत आहे, कारण महाराष्ट्रात कोणी राहायला तयार नाही। महाराष्ट्र हे कर्जबाजारी सरकार आहे। महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत सुरू आहे, इथं विजेची दरवाढ आहे, इथं बेरोजगारांचं पलायन आहे आणि अशा याच्यात विदर्भाचं राज्य हे सक्षम राज्य होऊ शकते। सर्वांच्या लक्षात आलं आणि विदर्भ राज्य झाला तरच विदर्भाची जनता सुखी समृद्ध आणि संपन्न होऊ शकते। नाहीतर महाराष्ट्रात आम्ही 100 वर्ष बी राहिलो, ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केला तरी विदर्भाच्या जनतेचे चांगले दिवस येऊ शकत नाही। म्हणून सर्व जनतांनी आता ठरवलेलं आहे की विदर्भ राज्य झालं पाहिजे आणि इथून आमची सुरू ही जंग हमारी लढेंगे जीतेंगे हे ऐलान करून आम्ही आता पुढे चालणार आहोत। आणि इथून पुढच्या 13 तारखेला नागपूरच्या शहीद चौकातून एक पदयात्रा निघणार आहे, ते अमरावतीला जाणार आहे, तिथे अमरावतीच्या मेळाव्यात सामील होणार आहे। आणि आता जनतेला आम्ही शेवटचं आव्हान करतो, हा लढाईत तुम्ही शेवटच्या वेळेस उतरायचा आहे आणि विदर्भ राज्य घेतल्याशिवाय आता थांबायचं नाही। म्हणून आम्ही हे ऐलान विदर्भ राज्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरू असून आजच्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा या मागणीचा जोरदार पुनरुच्चार केला। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।